नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला खूप एक शिकवणारा एपिसोड मी करते आहे. म्हणजे असं की तुम्हाला पंचांग माहिती आहे, दाते पंचांगावरनं मी कुंडली करणं किंवा प्रश्न बघणं हे क्लासमध्येही शिकवते. पण पंचांग बघणं ही सुद्धा एक कला आहे. काय दिलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे, आणि हे असं खूप गहन वगैरे अजिबात नाही बरं का. अगदी साधं आणि सोपं आहे, तसं मी तुम्हाला सांगणार आहे. आपण एखाद्या नवीन जन्माला आलेल्या मुलाची कुंडली करायची असते आपल्याला. कशासाठी? तर त्याला कुठली शांती नाही ना, रास कुठली, अशा काही जुजबी गोष्टी अगदी बघण्यासाठी. एवढं सर्वसामान्य माणसालाही हे कळतं, त्याच्यासाठी अभ्यास असायला पाहिजे असं नाही. पण हे पंचांगामध्ये कुठं दिसतं, आणि पंचांग म्हणजे काय, ते आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे. कारण निर्णयाचं जे कॅलेंडर असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला छोट्या अक्षरात तारखेच्या बाजूला तिथी, नक्षत्र, महिना, काय दिनविशेष असं छोट्या छोट्या अक्षरात दिलेलं असतं. आणि गृहिणी ते वाचून त्याच्याप्रमाणे आज काही सणवार आहे का, आज कुठला उपास आहे का, संकष्टी आहे का, विनायकी आहे, कुठली चतुर्थी आहे का, अंगारकी आली आहे, हे त्याच्यावरनं आपण काढतो. पण पंचांग बघितल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी अगदी डिटेलमध्ये कळायला लागतात. आणि त्याचा काय उपयोग होतो, तर आज 26 मे 2026 ही तारीख आहे. 26 मे ही इंग्रजी तारीख, 2026 हे इंग्रजी साल. भारतामध्ये कालगणना संवत्सर या पद्धतीची आहे, ज्याला शके 1948 हे आत्ता चालू आहे आणि त्याचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. तर हे आपल्याला कुठे कळतं, आपण त्याचा काय उपयोग करून घेतो. प्रत्येक पंचांगामध्ये इंग्रजी महिन्याबरोबरच मराठी महिना आहे. आपल्याला माहिती आहे, मराठी कालगणना आपण जेव्हा करतो तेव्हा मराठी महिना, त्याचा शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असे दोन पक्ष, दोन्हीही पक्षांमध्ये येणाऱ्या 1 ते 15 या तिथी, याच्यामध्ये या तिथींमध्ये येणारे चंद्र, म्हणजे ज्या राशीत चंद्र आहे ते, कारण मराठी मास हे चांद्रमास आहेत. आपण चांद्रमासाचं पंचांग बघतो, त्याच्याचबरोबर इंग्रजी महिने पण आपण बघतच असतो. गोष्ट वेगळी कुठे होते, तर चांद्रमासाला जी दिवस जो आपण मोजतो त्याला म्हणतात तिथी. पहिल्या 15 दिवसात शुद्ध पक्षातल्या 15 तिथी, पुढच्या 15 दिवसात वद्य पक्षातल्या 15 तिथी. पर शुद्ध पक्षामधल्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, वद्य पक्षातल्या प्रतिपदेपासून त्या पौर्णिमेच्या ऐवजी तिथे म्हणतो अमावास्या. असे 15-15 दिवसाचे 2 पक्ष मिळून एक मराठी महिना होतो. इंग्रजी तारीख आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे, कारण आपण इंग्रजी तारखेप्रमाणे वाढदिवस साजरे करतो. आणि आता नवीन या 10-20 वर्षातला ट्रेंड काय आहे, रात्री 12 वाजता एकमेकाच्या घरी जायचं आणि वाढदिवस साजरा करायचा, फोन करायचे. म्हणजे रात्री 12 वाजता तारीख बदलली हे आपल्याला माहिती आहे लहानपणापासून. पण तिथी रात्री 12 वाजता बदलत नाही बरं का. तिथी जी आहे चांद्रमासाची, ही चंद्राने तिथी कधी बदलली, तर सूर्योदयाला बदलतो चंद्रतिथी. म्हणून त्या दिवशीचा रवी उदय आणि त्या दिवशी रवी उदयाला असणारी तिथी ही त्या दिवशीची तिथी असते. तशीच रवी उदयाला असणारं नक्षत्र, रवी उदयाला असणारे योग, रवी उदयाला असणारे करण हे त्याप्रमाणे असतं. हे काय आहे हे आपण आज पंचांगामधनं बघणार आहोत. आपण आज आजच्या दिवशीचं पंचांग वाचायचं आहे दाते पंचांगामध्ये. त्याच्यामुळे 2026-27चं दाते पंचांग समोर घ्या आणि पान नंबर 36 काढा, कारण त्या दिवशी आपल्या आजच्या दिवसाचं पंचांग आहे. पान नंबर 36 असा आकडा जिथे लिहिलेला आहे तिथे तुम्हाला त्याच्या खाली एक संपूर्ण ओळ आहे आडवी. तिथे पहिलं डाव्या कोपऱ्यात लिहिलेलं आहे शके 1948 पराभव नाम संवत्सर. उत्तरायण, सूर्याचं उत्तरायण चालू आहे. सौर ग्रीष्म ऋतू आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे 6 ऋतू मराठी कॅलेंडरमध्ये असतात.
त्याच्यातला आत्ता ग्रीष्म ऋतू सुरू आहे. चैत्र वैशाख वसंत, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म. ज्येष्ठ महिन्याचा अधिक महिना सुरू झाला म्हणून ग्रीष्म ऋतू सुरू झाला. अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्ष, त्याच्या पुढे लिहिली आहे इंग्रजी महिन्याचा दिवस काय, कुठला महिना ते मे 2026. पुढे चंद्राचा पण ग्रीष्म ऋतू आणि सगळ्यात शेवट उजव्या कोपऱ्यात आहे संवत 2082. ही पण कालगणना आहे. या पहिल्या ओळीच्या खाली खरं पंचांग सुरू झालं. डाव्या कोपऱ्यामध्ये आहे ती म्हणजे तिथी. पुढचा शब्द आहे वा म्हणजे वार. क मी म्हणजे कलाक मिनिट, म्हणजे ही तिथी हा वार किती तास किती मिनिट आहे. कलाक म्हणजे तास, मी म्हणजे मिनिट. पुढचा कॉलम आहे नक्षत्र, तो पण कलाक मिनिट. त्याच्या पुढचा कॉलम आहे योग, तोही कलाक मिनिटामध्ये. मग आहे 2 कॉलम, एक दिवाकरण आणि एक रात्रवकरण. हे दिवसाचे पाडलेले 2 समान भाग. यानंतर आहे रवी उदय, नाही त्याच्या आधी आहे दिनमान. दिनमान म्हणजे संपूर्ण 24 तासामध्ये उजेडाचा भाग किती वेळ, तो दिनमान. रवी उदय रवी अस्त यांच्या वेळा आहेत. आणि मग कॉलम आहे चंद्र राशी प्रवेश. तो 24 आपण 26 तारखेचं बघतोय, 26 मे 2026चं. तर 26 तारखेला चंद्र राशी प्रवेशाच्या कॉलममध्ये लिहिलं आहे कन्या आणि 26 तारीख पुढे लिहिली आहे मे महिन्याची. याचा अर्थ कन्या राशीमध्ये संपूर्ण दिवसभर चंद्र आहे. मग याचा पूर्ण स्पेसिफिक काय काय दिसतंय. 26 तारखेला नक्षत्र तिथी योग करण कसे कसे आहेत आपण हे जाऊया मागे जाऊया. पूर्ण ह्या ओळीतली तिथी या कॉलमपर्यंत चला. 26 तारखेला ही आहे अधिक ज्येष्ठ शुक्ल एकादशी. वार आहे मंगळवार. अहोरात्र म्हणजे 24 तास एकादशी आहे. हस्त नक्षत्र आहे 29:57 मिनिटापर्यंत. 24 ताशी घड्याळाप्रमाणे लिहिलेलं असतं. 29:57 म्हणजे 24 अधिक 5 म्हणून पहाटे 5:57. पहाटे 5:57ला अजून सूर्योदय झालेला नाही, त्यामुळे इथे याच दिवशीचं लिहिलेलं आहे 5:57 पर्यंत मंगळवारी हस्त नक्षत्र आहे. सिद्धी योग आहे 27:10 म्हणजे 3:10 पहाटे. वणिज करण आहे 17:43 म्हणजे संध्याकाळी 5:43 पर्यंत. आता यानंतरचं करण आहे ते विष्टी आहे आणि हे पुढे दिवस संपेपर्यंत सूर्यास्तापर्यंत विष्टीच करण आहे. मग नंतर दिलेलं आहे दिनमान 13 तास 6 मिनिटं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दिवस मोठा आहे. रवी उदय आहे सकाळी 6:03 आणि रवी अस्त आहे संध्याकाळी 7:09. कन्येमध्ये चंद्र आहे 26 तारखेला पूर्ण वेळ. आता यानंतर या पंचांगामध्ये या तारखेच्या पुढे काही लिहिलेलं असतं. इथे एकच गोष्ट लिहिली आहे भद्रा 17:43 नंतर. भद्राचंच नाव आहे विष्टी. पहिलं करण 17:43ला संपलं वणिज आणि तिथेच विष्टी सुरू झालं म्हणून 17:43 नंतर विष्टीकरण आहे. आणि ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय झाला तरी तेच आहे म्हणून ते तेवढंच त्या दिवशीला लिहिलेलं आहे. हे या डाव्या बाजूचं पंचांग त्या दिवशीचं या प्रकारे पूर्ण वाचता येतं. यानंतर आपण जाऊया पान नंबर 37वर. पान नंबर 37चा एकदम शेवटचा उजव्या कोपऱ्यामधला उभा स्तंभ बघा. ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग म्हणजे काय. आपण हे चंद्राबद्दलची माहिती घेतली. तसं आजच्या दिवसभरामध्ये ग्रह कसे आहेत, कोण कुणाच्या बरोबर युती करतो आहे का, कोण कुणाच्या समोर प्रतियुतीत आहे का, कोण कुणाच्या बरोबर 90 अंश केंद्रात आला आहे का, कोण कुणाच्या बरोबर एकमेकाशी त्रिकोणी योगात आला आहे का, हे इथे दिलेलं आहे. 26 तारखेला लिहिलं आहे रवी त्रिकोण प्लुटो. आता रवी 26 तारखेचा जो आहे तो वृषभेमध्ये आहे आणि प्लुटो आहे तो 10 आकडा म्हणजे मकरेमध्ये आहे. वृषभ कन्या मकर हा त्रिकोण आहे म्हणून रवी त्रिकोण प्लुटो. त्यानंतर आहे चंद्र केंद्र शुक्र.
चंद्र जो आहे 26 तारखेचा तो कन्येमध्ये आहे आणि शुक्र जो आहे 26 तारखेला तो आहे मिथुनेमध्ये. मिथुन आणि कन्या या राशींमध्ये 4 राशींचं अंतर आहे, म्हणजे 90 अंशाचं आहे. त्याला केंद्रयोग म्हणतात. म्हणून इथे असं लिहिलं आहे चंद्र केंद्र शुक्र. चंद्र प्रतियुती शनी, आत्ताचा जो शनी आहे तो आहे मीन राशीमध्ये आणि चंद्र आहे 26 तारखेचा कन्येमध्ये. तो बरोबर समोर आहे. एकमेकांच्या समोर ग्रह असतील 180 अंश सरळ रेषेमध्ये त्याला म्हणतात प्रतियुती. म्हणून हे तीनही योग या दिवशीचे आपण पाहिले. आपण आत्ता एवढंच थांबणार आहोत. यानंतर आपल्याला जेव्हा शिकायचं आहे आपण कुंडलीप्रमाणे चंद्राचं नक्षत्र आणि चरण बघूया आणि नंतर कुंडली कशी येते हे अतिशय सोपं आहे पंचांगात बघून, ते मी तुम्हाला शिकवीन. अर्थात आपण इथे कुठलीही कुंडली काढल्यानंतर ग्रह कसे दिसणार आहेत कुंडलीत त्या पूर्ण दिवसात एवढंच बघणार आहोत. रवीचे, चंद्राचे, लग्नाचे अंश हे आपण इथे बघणार नाही आहोत, कारण आपण आता हे कॉम्प्युटरची मदत घेऊनच करतोय की नाही, स्क्रीनवर बघताय तुम्ही. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटरवरती जी ॲप असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरवरनंच कुंडल्या काढणं हे एका सेकंदाचं काम आहे. मग ती गणितं कशाला करायची? मी काय शिकवण्यासाठी क्लास घेते? कुंडली कशी करायची अंशात्मक हा उद्देशच नाही आहे माझा क्लास घेण्याचा. मी क्लास घेते तुम्हाला प्रेडिक्शन कसं आहे हे शिकता यावं म्हणून. त्यामुळे कुंडली करताना त्याची गणितं तुम्हाला यायला पाहिजेत अशी अजिबातच गरज नाही, कारण कॉम्प्युटर करून देतोय ना. विचार करा, तुम्ही जेव्हा 100 वर्षापूर्वी आपल्या आज्या पणज्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या, आता आपण सटीसामाशी गंमत म्हणून चुलीवरचा स्वयंपाक खातो, रोज करतो का? कारण गॅस आले, मायक्रोवेव्ह आले, इंडक्शन आले, यांनी आपली कामं सोपी केली आणि चवीत काही फरक नाही. आपल्याला इतर कामं करण्यासाठी बुद्धी वापरता यायला लागली. हा आपल्या यंत्राचा आपल्यावर असणारा अतिशय चांगला परिणाम आणि त्याचा आपल्याला झालेला उपयोग. माणूस बुद्धिमान प्राणी आहे. दुसऱ्या गोष्टींचा उपयोग करून घेऊन स्वतःचं काम सुकर करण्यामध्ये माणूस एक नंबर आहे त्याच्यात. त्यामुळे आपणही तेच करणार. आपण ॲपवरनं कुंडल्या काढायला शिकतोच, फक्त ती कुंडली कशी आली, तिचा प्रवास कसा झालेला आहे, लग्न म्हणजे काय, ग्रह कसे लिहितात एवढंच मी शिकवणार. तुम्हाला त्याचे अंश काढायची गरजच नाही. कॉम्प्युटराईज कुंडलीमध्ये एका क्षणात तुम्हाला ते मिळतात. ते कसे काढले हे शिकायचं आहे का तुमच्या कुंडलीमध्ये असलेले योग आणि तुम्हाला पडणारे प्रश्न कसे सोडवायचे हे शिकायचं आहे? उद्देश ठरवा. माझा उद्देश पक्का आहे, तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कशी काढायची हे मी शिकवणार आहे. कुंडलीमध्ये ग्रहांचे अंश कसे काढले हे मी शिकवणारच नाही. कॉम्प्युटर आपल्याला देतोय, त्याची मदत घ्या. तो आपला देव आहे राहूच्या काळातला. आपण राहूच्या युगात शिकतोय, त्यामुळे आपण परत अश्मयुगात जायचं का नाही हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही ठरवा. ज्यांना नाही जायचं आहे अश्मयुगात त्यांनी माझ्याबरोबर चला, तुम्हाला पुढच्या एपिसोडला पुढचं शिकवणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडला या आणि अजून शिकूया. तोपर्यंत बाय बाय.